PCS अंतर्गत PYQ सिरीजचं विथ डिस्कशन आपल्याला नक्कीच या सिरीजचा फायदा होईल. आपला कालचं कंटिन्यू सिरीज आपला क्वेश्चन आहे पुढचा, हाजी अली दर्गा. मित्रांनो, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा या संबंधीचा हा प्रश्न आहे. प्रश्न आहे हाजी अली दर्गा कोठे आहे, म्हणजे लोकेशन विचारले. सरळ सरळ आपण जेव्हा जीके चे क्वेश्चन पाहतो तर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. मुंबईला आहे, बरोबर आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर मुंबई, परंतु इथं आणखीन एक क्वेश्चन लक्षात ठेवा या PYQ बेसिसवर तयार होऊ शकतो, जो आपल्याला येऊ शकतो आपल्या लेवलचा. केव्हा बांधण्यात आला, तर 1431 ला. किती? 1431 ला. हाजी अली दर्गा काय आहे लक्षात ठेवा, एक सुफी संत होते. कोणते संत? सुफी संत. जेव्हा भारतामध्ये मध्ययुगामध्ये लक्षात ठेवा भक्ती आणि सुफी मुवमेंट सुरू झाली, त्या संबंधीच शाह बुखारी, हाजी अली शाह बुखारी हे संत होते. यांचाच दर्गा मुंबई या ठिकाणी आहे. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, जे महत्वाचं आहे. मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांचा मृत्यू केव्हा झाला? ठीक आहे. मध्ययुगा संबंधीचा दिल्ली सल्तनतच्या नंतर जेव्हा भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना झाली त्या संबंधीचा क्वेश्चन आहे. PYQ चा क्वेश्चन आपल्याला क्ल्यू देतो की याच्यावर आपल्या लेवलचे क्वेश्चन काय येऊ शकतात. तर येऊ शकतं बाबरांचे वार म्हणजे युद्ध, त्यानंतर मुघल सत्तेचा संस्थापक बाबराने कोणती तकनीक यूज केली, त्याला आपण कोणती टेक्नॉलॉजी यूज केली, आणि पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये. इथं पण हा प्रश्न येऊ शकतो. आपला प्रश्न आहे मृत्यू केव्हा झाला, तर याचं उत्तर आहे 1530 ला. बाबर लक्षात ठेवा 1526 ला भारतामध्ये पहिल्यांदा काय करतो, युद्ध करतो. याला पानिपतचं पहिलं युद्ध म्हणतात. या युद्धामुळे काय झालं, भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. दिल्ली सल्तनतची समाप्ती आणि मुघल सत्तेची स्थापना इब्राहिम लोधी आणि बाबरामध्ये 1526 ला पानिपतचं पहिलं युद्ध झालं. आता कमेंट मध्ये मला सांगा इतिहासामध्ये पानिपतचे टोटल किती युद्ध झाले आणि त्याचा क्रम म्हणजे केव्हा केव्हा झाले आणि कोणाकोणामध्ये झाले. इथं पण आपल्याला हा पुढचा आपल्या लेवलचा प्रश्न येऊ शकतो. इथे एक ऍडिशन माहिती, बाबरांचा मृत्यू भारतामध्ये आग्रा या ठिकाणी झाला, परंतु त्याच्या इच्छेनुसार बाबराला 1530 नंतर जवळपास 10 वर्षानंतर काबूल या ठिकाणी दफन केलं गेलं. कुठं? काबूल या ठिकाणी. ठीक आहे. मग बाबर सुरुवातीला कुठला मूळ त्यांचं काय गाव म्हणजे देश कोणता होता, क्षेत्र कोणतं होतं, इथं पण प्रश्न येऊ शकतो. यानंतर पुढचा, खालीलपैकी कोणता शास्त्रीय नृत्य प्रकार संत व सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केलं? क्लासिकल डान्स आणि म्युझिक संबंधीचा हा कला क्षेत्राला फोकस करून विचारलेला व्यक्तिमत्वाचा हा प्रश्न आहे. शंकरदेव यांचं क्षेत्र विचारलंय, तर याचं उत्तर आहे सत्रिया. सत्रिया म्हटलं की कुठला डान्स आला, तर आसाम. म्हणजे जे काही शास्त्रीय नृत्य आहेत, किती 8 काही याच्यामध्ये उल्लेख केला 9, या 9 नृत्यापैकी एक हा लक्षात ठेवा शंकरदेव यांच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. त्यांचं योगदान विचारलेलं आहे. यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न, कायदरची लढाई, ज्याला आपण कायंदरची लढाई म्हणतो, ही लढाई कोणाकोणामध्ये झाली का? बघा, ही लढाई कोणामध्ये झाली किंवा याच्यामध्ये कोणाचा पराभव झाला? कायंदरची लढाई ऍक्च्युली हे एक राजस्थान मधलं क्षेत्र आहे. मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहताना मोहम्मद गझनीचे आक्रमण, मोहम्मद घोरीचे आक्रमण यांच्यावर वारंवार आयोगानं लक्षात ठेवा प्रश्न विचारलेला आहे. तर ह्याचं उत्तर आहे मोहम्मद घोरी. 1191 ला मोहम्मद घोरीचं आणि भीमदेव सेकंड लक्षात ठेवा यांच्यामध्ये जे कायंदरचं युद्ध झालं 1191 ला, कायंदरचं युद्ध, या युद्धामध्ये काय झालं, मोहम्मद घोरीचा पराभव झाला होता. भीम सेकंड यांनी मोहम्मद घोरीचा पराभव झाला होता. यानंतर या कायंदरच्या लढाईला दुसरे पण 2 नाव आहेत, गद्दर घाटचा लढाई किंवा गद्दर घट्टा. काय हा शब्द पाठ करा, गद्दर घट्टाची लढाई, आणि दुसरं किंवा गद्दर राघट्टाची लढाई म्हणतात, किंवा कसहरदरीची लढाई पण हा शब्द यूज केला जातो. ऍडिशन माहिती लक्षात ठेवा, मोहम्मद घोरी हे दिल्ली सल्तनतच्या स्थापनेसंबंधीचे व्यक्ती आहेत, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. यानंतर फेमस तराईंचं पहिलं युद्ध पृथ्वीराज तृतीय आणि मोहम्मद घोरी मध्ये झालं. तराईंचं पहिलं दुसरं युद्ध, याच्यावर पण आपला प्रश्न येऊ शकतो. यानंतर पुढचा प्रश्न,
खालीलपैकी कोणी मूक नायक हे वर्तमानपत्र सुरू केलं? जेव्हा आपण आयोगाचे TCS अंतर्गतचे प्रश्न पाहतो तेव्हा न्यूज पेपरला अनुषंगाने न्यूज पेपर याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. तर मूक नायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलं होतं. पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आपल्याला इथं PYQचं विश्लेषण करताना एक क्ल्यू मिळतो. तर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे इतर कोणते वृत्तपत्र होते याच्यावर आणखीन एक MPSC मध्ये एक प्रश्न विचारला होता. तो थोडा टफ प्रश्न होता की बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्राला शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली होती, ते वृत्तपत्र कोणतं? हा पण प्रश्न येऊ शकतो. लक्षात ठेवा 31 जानेवारी 1920 ला हे मूकनायक सुरू करण्यात आलं होतं. या वृत्तपत्राला शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. यानंतर बाबासाहेबांचे इतर मूकनायक नंतर जनता, त्याचंच रूपांतर पुन्हा प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, समता हे इतर काय होते? वृत्तपत्र होते. याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न, खालील पैकी कोणी हिंदुस्थान प्रचार सभेची स्थापना केली? तर याचं उत्तर आहे महात्मा गांधी. लक्षात ठेवा काय उत्तर आहे? महात्मा गांधी. याचं उत्तर महात्मा गांधी यांनी 1942 ला हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली. काय ठिकाण कुठं होतं? मुंबई. उद्देश काय होता? हिंदी भाषेचा प्रचार करणे व हिंदी विषयाच्या विविध परीक्षा घेणे. कधी झाली होती? 1942 ला. ठिकाण कुठलं? मुंबई. आपल्याला इथं ऍडिशन माहिती ही लक्षात ठेवा. PYQच्या विश्लेषणाचा एकच फायदा आपल्याला होऊ शकतो, ऍडिशन माहिती. त्याच्यामुळं अप्लाइड लेवलचे भविष्यामध्ये जे काही क्वेश्चन येतील ते नक्कीच आपल्याला सॉल्व्ह होतील. आता हिंदुस्थानी प्रचार सभा, महात्मा गांधी इथं उत्तर आले. तर आपलं काम आहे महात्मा गांधीजी विषयीच्या इतर संघटना किंवा संस्था, वृत्तपत्र, त्यांचं कार्य हे माहित करून घेणं गरजेचं आहे. उदाहरणामध्ये नटाल काँग्रेसची स्थापना, हरिजन सेवक, नवजीवन, त्यांचं यंग इंडिया, इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र. आपल्याला हे सगळं एक्झामच्या दृष्टीने गरजेचं आहे. बोधिसत्वाचार्य किंवा बोधिचार्य अवतार हे लक्षात ठेवा. या पुस्तकाचे लेखक कोण होते? हा प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलाय? बोधिसत्वाचार्य. एक म्हणजे हा बुद्धिझम संबंधीचा जे काय महत्वाचं पुस्तक आहे त्याला अनुषंगाने हे प्रश्न विचारलाय. शांतीदेव यांनी हे काय लिहिलं होतं? पुस्तक लिहिलं होतं. खर तर शांतीदेव यांचा कालखंड 7वे ते 8वे शतकामधला आहे. नालंदा विद्यापीठासंबंधीचे ते बौद्ध भिक्षू होते. काय होते? बौद्ध भिक्षू होते. आणि शांतीदेव यांच्यावर अप्लाइड लेवलचा प्रश्न काय येऊ शकतो? तर ते नालंदा विद्यापीठासंबंधी होते. आणि नागार्जुन, लक्षात ठेवा, त्यांचं जे तत्वज्ञान आहे माध्यमिका किंवा मध्यम, लक्षात ठेवा माध्यमिका, या तत्वज्ञानाचे ते अनुयायी होते. इथं एवढाच आपल्याला अप्लाइड लेवलचा प्रश्न येऊ शकतो. आणि जर शतक विचारलं तर 7वं ते 8वं शतक या संबंधीचा त्यांचा कालखंड आहे. याच्यानंतर पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील टिंबटिंब लेण्यामध्ये सातवाहन राजवंशातील महत्वाचे व्यक्तीचे नाव आहेत. काय नाव आहेत? तर सरळ सरळ हा प्रश्न सातवाहना संबंधीच्या जे काही इन्स्क्रिप्शन त्याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. नाणेघाट 7, लक्षात ठेवा नाणेघाट हे पुणे जिल्ह्यातील हे जुन्नर तालुक्यातले महत्वाचं ठिकाण आहे. सातवाहन डायनास्टी संबंधीचं नागनिका नावाच्या, लक्षात ठेवा, राणीनं हे काय केलं होतं? इन्स्क्रिप्शन कोरलं होतं, नाणेघाट. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती घटना सर्वात आधी घडली? मित्रांनो, घटनेचा क्रम विचारलेला आहे. बघा आता, अलीवर्दी खानानंतर सिराजुद्दौला बंगालचा नवाब झाला. वांडीवाश येथे सर आयर कुट यांच्याकडून फ्रेंचांचा पराभव झाला. दुसरं कर्नाटक युद्ध, बक्सरची लढाई. मित्रांनो, 1764 ला बक्सरचं युद्ध होतं. 1764 बक्सरचं युद्ध हे मुघल बादशाह, अवधचा नवाब आणि बंगालचा नवाब हे एका साइडला आणि ब्रिटिश यांच्यामध्ये 1764 ला युद्ध लढलं होतं. इथे एक अप्लाइड लेवलचा प्रश्न येतो, अलाहाबादचा तह केव्हा झाला? तर 1765 ला झाला. इलाहाबादचा तह म्हणतात किंवा करार. दुसरं कर्नाटक युद्ध, इथं पण आपल्याला प्रश्न येऊ शकतो. 1748 ते 54, काही पुस्तकामध्ये 49 ते 54 आहे, लक्षात ठेवा. काय 1748
48 ते 54. यानंतर वांडिवासचे युद्ध स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर आहे 1760 ला. कधी? फ्रेंच आणि लक्षात ठेवा इंग्रजांमध्ये झालेले युद्ध वांडिवासचे युद्ध. आणि अलीवर्दी खानंतर सिराजउद्दौला बंगालचा. सिराजउद्दौला शब्द आला की 1756. म्हणून पहिली घटना कोणती घडली तर दुसरं कर्नाटक युद्ध. पहिलं कर्नाटक युद्ध, दुसरं तिसरं कर्नाटक युद्ध. आता वांडिवास येथे युद्ध 1760 ला. अलीवर्दी खानानंतर म्हणजे बंगालच्या नवाबा संबंधीचा हा प्रश्न आहे. पण 1756 नंतर इतिहासाला भारताच्या क्लाटणी देणारी घटना घडते ज्याला बॅटल ऑफ प्लासी म्हणतो 1757 ला. आणि हे सिराजउद्दौला संबंधी आहे. याच्यानंतर 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये 19व्या शतकाच्या पूर्वार्धात खालीलपैकी कोणती लक्षात ठेवा कोणी कर्नाटक संगीत सध्या प्रचलित असलेल्या गीताला लोकप्रिय केलं? कृती शब्द काय आहे? कृती शब्द विचारलाय. कृती या संबंधी व्यक्तीचं नाव सांगा. तर व्यक्तिमत्वाला फोकस करून त्यागराज नावाच्या व्यक्तीनं कर्नाटक लक्षात ठेवा संगीतामध्ये ज्याला मी सुरुवातीलाच कालच्या लेक्चरला म्हणलं होतं संगीत कला म्हणजे म्युझिक संबंधी ज्याला आपण म्हणतो भारतामध्ये क्लासिकल डान्स आणि कर्नाटक आपल्याला म्हणजे कला आहेत याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. त्यागराज व्यक्तिमत्वाला फोकस. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली. दोन्ही उत्तर बरोबर आहेत. काय आहेत? दोन्ही उत्तर बरोबर आहेत. कसं उत्तर बरोबर आहेत थोडं ओव्हरलुक करून घ्या. बघा महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना केली. मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. आपल्याला लहानपणापासून चौथीचा इतिहास याच्यामध्ये छोटंसं पुस्तक आहे पण प्रेरणादायी पुस्तक आहे. आणि आपल्याला महाराजांचा इतिहास त्याचप्रमाणे आपल्याला करिअर संबंधीचा एक तरी प्रश्न दोन तरी प्रश्न आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवाजी महाराजांवर विचारलं जातं. लक्षात ठेवा. याच्यानंतर जेव्हा राजाभिषेक कधी झाला 1674 ला 6 जून 1674 ला राजाभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळाची काय केली होती स्थापना करण्यात आली होती. अष्टप्रधान म्हणजे 8 मंत्र्याचा समूह. उदाहरणामध्ये पेशवा, अमात्य, मंत्री, सचिव, सुमंत, पंडितराव, सेनापती, न्यायाधीश हे काय होते? अष्टप्रधान मंडळ होते. या संबंधीचा प्रश्न उत्तर आहे बघा एक किंवा दोन्ही बरोबर. चला यानंतर पुढचा प्रश्न. विदा सावरकर यांनी बांधलेलं पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं स्ट्रेट उत्तर आहे रत्नागिरी. जेव्हा विनायक दामोदर सावरकरांना अंदमानातून महाराष्ट्रामध्ये भारतात आणलं गेलं महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना काही काळ रत्नागिरीमध्ये ठेवलं होतं मित्रांनो. याच्यानंतर बघा लक्षात ठेवा रत्नागिरीमध्ये त्यांनी 22 फेब्रुवारी 1931 ला काय केलं? या मंदिरचं बांधकाम केलं. लक्षात ठेवा. कधी? पतित पावन मंदिर कुठं आहे? रत्नागिरीमध्ये. अस्पृश्यांना त्यावेळी अनटचेबिलिटी खूप प्रचलित होती. मंदिर प्रवेश नव्हता म्हणून स्वातंत्र्य लक्षात ठेवा वेगळं मंदिर बांधलं गेलं. याच्यानंतर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 चे पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण? मित्रांनो जेव्हा आपण PYQ कुठल्याही एक्झामचे पाहतो बुक्सवर प्रश्न असतो हा प्रश्न आणि हे पुस्तक खूप फेमस आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी जेव्हा इंडिया हाऊस लंडन मध्ये 1906-07 ला घटना लक्षात ठेवा 1857च्या उठावाला जेव्हा 50 वर्ष पूर्ण होत होते त्याच्या स्मरणार्थ त्यांनी काय केलं? हे पुस्तक लिहिलं गेलं. हे पुस्तक मराठीमध्ये लिहिलं गेलं होतं सुरुवातीला. नंतर त्याचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट जसं तसं केलं गेलं. भारतामध्ये या पुस्तकावर बंदी घातली गेली. 1909 ला नेदरलँड मधून हा शब्द पाठ करा. अप्लाइड लेवलचा इथं प्रश्न येऊ शकतो. विनायक दामोदर सावरकरांची 1857च्या उठावासंबंधी स्वातंत्र्य समर जे पुस्तक आहे ज्याला आपण इंग्लिश मध्ये द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणतो. हे 1909 ला नेदरलँड हा पॉइंट पाठ करा. नेदरलँड मधून पब्लिश करण्यात आलं. भारतामध्ये पब्लिश करण्यासाठी सोलापूर या ठिकाणी बरेच प्रयत्न केले गेले पण ते फसले गेले. याच्यानंतर बघा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न. चौसाच्या लढाईत शेरशाह सुरूने हुमायूचा पराभव कोणत्या वर्षी केला? 2 युद्ध आहेत हुमायूं आणि शेरशाह मध्ये. बॅटल ऑफ चौसा आणि बॅटल ऑफ कन्नौज. लक्षात ठेवा हे 1539 ला. पुढचा पॉइंट पाठ करा 1540.
ही बॅटल ऑफ चौसा आणि बॅटल ऑफ कन्नौज इथं प्रश्न येऊ शकतो. 16व्या शतकातल्या दिल्ली लक्षात ठेवा मुघल सत्तेसंबंधीचे महत्वाचे युद्ध इथं PYQ मध्ये जर लक्षात राहावा हे प्रश्न विचारलाय कुठला चौसाचं युद्ध तर पुढचा कन्नौजचे युद्ध येऊ शकतं. तर 1539 ला शेरशाह सुरी अफगाण आणि मुघल बादशाह हुमायूं यांच्यामध्ये काय झालं होतं युद्ध झालं होतं 26 जून 1539 ला. याच्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण. बघा प्रश्न खूप अनालिटिकल आहे, थोडा अप्लाइड लेवलचा आहे, आपल्याला थोडं इथं लक्ष द्यावं लागेल. स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर इथं जर गव्हर्नर हा शब्द आला स्वातंत्र्य भारताचे गव्हर्नर कोण तर आपलं उत्तर बदलतं. गव्हर्नर म्हणलं की माउंट बेटन नाव येईल आणि स्वातंत्र्य भारताचे गव्हर्नर म्हणलं की सी राजगोपालाचारी उत्तर येईल. काय येईल सी राजगोपालाचारी. जून 1948 ते 26 जानेवारी 1950 जून 1948 ते 26 जानेवारी 1950 पर्यंत सी राजगोपालाचारी स्वातंत्र्य भारताचे काय होते पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. हे लक्षात ठेवा. याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार विजेते असलेले खालीलपैकी कोणी श्रीमती नाथाबाई दामोदर टाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली. मित्रांनो भारतरत्न प्राप्त एकाच क्वेश्चन मध्ये अनेक क्वेश्चन तयार केले आहेत. काय क्वेश्चन आहे भारतरत्न प्राप्त बघा CV रमन एम विश्वेश्वराय काने एम विश्वेश्वराय पांडुरंग वामन काने DK कर्वे. बघा इथं क्ल्यू कसा आपल्याला इथं कन्फ्यूज केलंय भारतरत्न प्राप्त तर आपल्याला हे माहित पाहिजे भारतरत्न कुणाकुणाला भेटलाय इथं प्रश्न. दुसरा भारतरत्न झालं श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ ज्याला आपण शॉर्ट मध्ये म्हणतो SNDT विद्यापीठ तर याचं उत्तर आहे महर्षी धोंडू केशव कर्वे. मित्रांनो 1916 ला महिला विद्यापीठाची स्थापना झाली. इथं आणखीन एक आपल्या लेवलचा प्रश्न आपल्याला विचारू शकतात. SNDT विद्यापीठाची स्थापना होण्यामागे कोणत्या विद्यापीठाची प्रेरणा होती तर जपानच्या महिला विद्यापीठ. काय जपानच्या महिला विद्यापीठाची स्थापना वर्ष पाठ करा. ठीक आहे. यानंतर हे भारतातील पहिलं महिला विद्यापीठ होतं. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या दरम्यान टिंबटिंब येथे युद्ध झालं. त्या युद्धाचं नाव काय काय नाव होतं पानिपतचं पहिलं युद्ध. मी आताच म्हटलं होतं मुघल सत्तेची स्थापना दिल्ली सल्तनतचा समाप्ती इब्राहिम लोदीचा पराभव होतो आणि काय होतं मुघलांची सत्ता स्थापन होती. यालाच पानिपतचे पहिले युद्ध असे म्हणतात. कोण्या ठिकाणी झाले होते पानिपत. लक्षात ठेवा हरियाणा इथलं ठिकाण आहे. टोटल इतिहासामध्ये पानिपतच्या 3 लढाया झालेल्या आहेत. 1526 ला 1556 ला आणि 1761 ला. 1761च्या लढाईवर आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो. मला कमेंट मध्ये सांगा 1761 ची पानिपतचं तिसरं युद्ध कोणाकोणामध्ये लढलं गेलं. याच्यानंतर आसामी या मराठी पुस्तकाचे लेखक कोण. बघा काय विचारले मराठी पुस्तकाचे लेखक कोण. GA कुलकर्णी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नामदेव ढसाळ विश्वास पाटील. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे या पुस्तकाचे लेखक आहेत. आसामी. ठीक आहे. यानंतर अशोक घोषाच्या बुद्ध चरित्राची भाषा कोणती होती. थोडा प्रश्न अप्लाइड लेवलचा विचारलेला आहे. PYQ पाहणं गरजेचं आहे. बुद्ध चरित्र हा ग्रंथ कुणाचा अशोक घोषाचा. इथे एक प्रश्न आपल्याला मिळाला. ठीक आहे. परंतु इथं भाषा विचारलेली आहे थोडा टफ विचारलाय तर त्यावेळेची भाषा आपल्याला जर माहित असेल तर आपल्याचं उत्तर देऊ शकतो. तर याची भाषा होती संस्कृत. आपण सरळ सरळ प्राकृत लिहू शकतो परंतु इथं आपलं चुकू शकतं. कारण का आपल्याला आणखीन एक इथं प्रश्न येऊ शकतो अशोक घोष हे कोणाच्या दरबारामध्ये होते तर लक्षात ठेवा कनिष्काच्या दरबारामध्ये होते. कुणाच्या कनिष्काच्या दरबारामध्ये होते. इथं अप्लाइड लेवलचा प्रश्न जर आला तर अशोक घोष हे कनिष्काच्या दरबारामध्ये होते. कालखंड जर विचारला लक्षात ठेवा 80 AD ते 150 AD हा अशोक घोषाचा कालखंड आहे.
किती 80 एडी ते 150 एडीचा या दरम्यान कनिष्क आणि अशोघोष हे समकालीन होते. यांचं बुद्ध चरित्र हे पुस्तक आहे अशोघोषाचं. इतर पण लेखन आहे, उदाहरणामध्ये सूत्रालंकार आणि सौदारानंद. काय सूत्रालंकार हे पण पुस्तक पाठ करा आणि हे पण पुस्तक येऊ शकतो सौदारानंद. जर तुम्हाला जर एक्झामचा टफनेस वाढला तर माझं वैयक्तिक मत आहे जीके साठी काही फास्ट रीडिंग म्हणून लुसंट रेफर करावं लागेल, कारण का प्रश्न पाहता हे खूप टफ प्रश्न होता. खालीलपैकी कोणी तबकत ए नासरी हा ग्रंथ लिहिला? काय तबकत ए नासरी बघा हा ग्रंथ लिहिला मिनहाज ए सिराज जुजानी या व्यक्तीनं तबकत ए नासरी हा ग्रंथ लिहिला. खरं तर हा 12व्या शतकाच्या 13व्या शतका संबंधीचा हा प्रश्न आहे. कधी हे जे मिनहाज ए सिराज जुजानी आहेत हे कोण होते, कुणाच्या दरबारामध्ये होते हे पण पाहणं गरजेचं आहे. नासिरुद्दीन मोहम्मद शहा यांच्या दरबारामध्ये होते. काय नासिरुद्दीन मोहम्मद शाह यांच्या दरबारामध्ये होते. ग्रंथ विचारलाय आपल्याला इब्न बतूता, लक्षात ठेवा. अमीर खुसरो यांच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. इथे एक क्लू मिळाला आपल्याला मध्ययुगाच्या पुस्तकासंबंधी. निजाम उल मुल्क आसफ जहा हा खालीलपैकी या लक्षात ठेवा हा व्यक्ती मुघल सम्राट कुणाच्या दरबारामध्ये शक्तिशाली सदस्य होता? तर याचं उत्तर आहे फारुख शियार. 1713 ते 1719 हा फारुख शियारचा कालखंड आहे. फारुख शियार कोण होते? तर लेटर मुघलचा बादशाह होता, लक्षात ठेवा. आणि निजामुल मुल्क ज्याला आपण चिनकिलीज खान किंवा निजामुल मुल्क आसफ जहा म्हणतो, ज्यांनी दख्खन मध्ये हैदराबाद येथे स्वातंत्र्य संस्थान स्थापन केलं, ज्याला हैदराबादचा संस्थान म्हणतो. ठीक आहे, या संबंधीचा हा प्रश्न आहे. फारुख शियार यांच्या दरबारामध्ये होता. ठीक आहे, महत्वाचं बघा हैदराबादचा नवाब होता, बरोबर आहे. परंतु त्याच्या अगोदर त्यांनी काय केलं होतं? फारुख शियार संबंधी त्यांचं कार्य होतं. 1724 ला ऍडिशन माहिती या व्यक्ती संबंधी 1724 ला दक्षिण भारतामध्ये हैदराबाद या ठिकाणी स्वातंत्र्य, लक्षात ठेवा, काय केले? निजामशाहीची स्थापना केली. आपण ज्याला हैदराबादची निजामशाही असं म्हणतो. ठीक आहे, ही निजामुल मुल्क यांचा कालखंड 1724 ते 1748. आणि आपण जेव्हा स्वतंत्र भारताचं संस्थानाचं विलिनीकरण पाहतो त्यावेळेस पण हे संस्थान खूप महत्वाचं आहे. त्यावेळेस आपल्याला ऑपरेशन पोलो करून काय 17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलय झालं. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात RSS ची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली? तर याचं उत्तर आहे नागपूर. 1925 ला डॉक्टर केशवराव हेडगेवार यांनी काय केलं? महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. तारीख आहे 27 सप्टेंबर 1925. जर डेट विचारली तर 27 सप्टेंबर 1925 डॉक्टर हेगडेवार यांनी RSS ची स्थापना केली. यानंतर शहाजहानच्या खालीलपैकी कोणत्या मुलाने 50हून अधिक उपनिषदाचं फारसी भाषेत अनुवाद केला? शहाजहानचे मुलं म्हणजे कोण? औरंगजेब, दारा शिको. आपल्याला हे शाह सुजा, मुराद बख्श बघा आता पर्याय दिलेत. याचं उत्तर आहे तत्वज्ञान म्हटलं, वेदाचा अभ्यास मधलं उपनिषद अभ्यास तर दारा शिको यांची हत्या झाली होती. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा ऍक्च्युली हा करंटचा पण क्वेश्चन आहे. भारत सरकारने याच्यावर एक कमिटी पण नेमली होती सध्या लेटेस्ट 2022-23 मध्ये. याच्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? वर्ष विचारलंय, उत्तर आहे 1875. ठिकाण आहे मुंबई. काय नाव होतं? आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती. इथं आपल्याला यांच्यावर पण प्रश्न विचारू शकतात. आर्य समाजाचं हेडक्वार्टर सुरुवातीला मुंबई होतं, नंतर लाहोरला ट्रान्सफर केलं गेलं. ठीक आहे, आर्य समाज. ओके, 1764 नाही, 57 नाही, 89 पण नाही. यानंतर पुढचं खालीलपैकी कोणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद आयोजित केली होती? देवदासी प्रथेविरुद्ध डिप्रेस क्लास मिशन पुणे यांच्या वतीनं जेजुरी या ठिकाणी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी काय केली होती? परिषद आयोजित केली होती 25 एप्रिल 1910 ला. कधी? 25 एप्रिल 1910 ला.
डिप्रेस क्लास मिशनच्या वतीनं जेजुरी या ठिकाणी काय केली होती, परिषद आयोजित केली होती देवदासी प्रतिविरुद्ध. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बाबर कोणत्या वर्षी परगण्याचा गादीवर बसला. ऍक्च्युली बाबरावर प्रश्न वारंवार PYQ मध्ये दिसतात, तर बाबरांचं कार्य, बाबरांचं योगदान आपल्याला नक्कीच पाहावं लागेल. परंतु लक्षात ठेवा 1510, 1501, 1490, तर 1494 ला तो फरगण्याच्या गादीवर बसला होता. कुठला? फरगना. ठीक आहे. यानंतर इथं एक बाबरा संबंधी आणखीन एक प्रश्न येऊ शकतो. जसं पानिपतचं पहिलं युद्ध 1526 ला, त्याचप्रमाणे 1527, 1528 आणि 1529 हे आपल्याला महत्वाचं पाहणं गरजेचं आहे. पानिपतचं पहिलं युद्ध बॅटल ऑफ खानवा, चंदेरीचं युद्ध, हे आपल्याला एक सिक्वेन्सनं पाहणं गरजेचं आहे. प्रश्न इथं आपल्याला विचारू शकतात. यानंतर शिखाचे 9वे गुरु गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबाने कोणत्या तुरुंगात टाकलं होतं? काय? कोणत्या तुरुंगात टाकलं होतं आणि शिरछेद केला? बघा लक्षात ठेवा, कोणत्या वर्षी तुरुंगात टाकले आणि त्यांचं शिरछेद केला म्हणजे हत्या केली गेली. तर प्रश्नाचं उत्तर आहे 1675. मी 1675 सांगतोय. हे दोन तर पर्याय कटतात. कारण का कटतात बघा, शिखांचे 9वे गुरु कोण? गुरु तेग बहादूर. गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबाने कोणत्या वर्षी तुरुंगात टाकलं? औरंगजेबाचा कालखंड काय? औरंगजेबाचा कालखंड किती आहे? बघा 1658 ते 1707 हा जो कालखंड आहे, या कालखंडासंबंधित काय होतं? कार्य होतं. या संबंधित त्यांचं कार्य होतं. बघा आता हे दोन पर्याय काढतात का? 1778 नाही, 1779 पण नाही, 1771 किंवा 1671 किंवा 1675. या बघा आता शिखाचे 9वे गुरु गुरु तेग बहादूर यांची हत्या 1675 ला केली गेली. आता याच्यावर आपला आणखीन एक प्रश्न येऊ शकतो की इतर जहांगीरच्या काळामध्ये पण शिखांच्या कोणत्या गुरुची हत्या झाली होती? इथं अप्लाइड लेवलचा दुसरा, भविष्यामध्ये आपल्याला PYQच्या बेसिसवर नक्कीच क्वेश्चनची आपल्याला अंदाज येऊ शकतो. यानंतर खालीलपैकी कोणी मराठी पुस्तक छावाचे लेखक आहेत? छावा, ठीक आहे, शिवाजी सावंत, पु ल देशपांडे, NS इनामदार आणि रणजित देसाई. बघा शिवाजी सावंत हे छावा पुस्तकाचे लेखक आहेत. त्याचप्रमाणे त्यांचं इतर पुस्तक मृत्युंजय आणि युगंधर हे दोन पण महत्वाचे पुस्तकं आहेत. यानंतर पुढचा प्रश्न, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण? बघा पानिपत फेमस पुस्तक आहे. मी आताच म्हटलं होतं पानिपतचे 3 युद्ध, त्यातलं तिसरं युद्ध खूप महत्वाचं आहे 1761 ला. या संबंधीचं पानिपतच्या तृतीय युद्धासंबंधीचं एक पुस्तक आहे, विश्वास पाटील यांनी लिहिलेलं पानिपत हे पुस्तक. या पुस्तकाचा बेसिसवर आपल्याला लक्षात ठेवा अप्लाइड लेवलचा प्रश्न येऊ शकतो. राष्ट्रकूट या राजवंशाचे खालीलपैकी कोणत्या शासकानं कैलास मंदिर बांधले? महाराष्ट्रातील मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील, ज्याला आपण एलोरा केव म्हणतो किंवा वेरूळचे लेणे म्हणतो, या संबंधीचा महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासासंबंधी प्रश्न आहे. कृष्णराज पहिला यांनी काय केलं? एक आश्रम दगडापासून बनवलं. कोणतं मंदिर? कैलास मंदिर. लक्षात ठेवा शंकराचं हे मंदिर आहे कैलास मंदिर. याच्या संबंधीचा हा प्रश्न विचारला आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र इतिहासासंबंधी. वाकटक राजवंशाच्या प्रवर्षण दुसरा यांनी टिंबटिंब रचना केली. बघा प्रवर्षण दुसरा वाकटकांचा राजा यांचं लिखाण विचारले, साहित्य विचारले. मेघदूत आणि रघुवंश हे कालिदासाचे पुस्तक आहेत. कालिदास, वाल्मिका अग्निमित्रम कालिदासाचे पुस्तक आहे. सेतुबंध आणि गाथा सप्तशती मी कालच लेक्चरला सांगितलंय. गाथा सप्तशती हे हाल यांचं पुस्तक आहे. सेतुबंध हे प्रवर्षण द्वितीय यांचं पुस्तक आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ते लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य होते. भाऊराव कृष्णाजी गायकवाड आपल्याला प्रचलित असलेला शब्द दादासाहेब गायकवाड, बघा त्यांचं नाव होतं. दादासाहेब गायकवाड यांच्या संबंधी खालीलपैकी कोणते विधान लोकसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य होते का? तर मित्रांनो लोकसभेचे पण सदस्य होते. दुसरी लोकसभा 1957 ते 62
दुसऱ्या लोकसभेचे ते सदस्य होते आणि राज्यसभेचे सदस्य 1962 ते 1968 पर्यंत होते. पहिलं उत्तर बरोबर आहे. दुसरा बघा, त्यांनी 1968 मध्ये बघा त्यांना त्यांच्या कार्याला भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देऊन गौरविलं होतं. हे पण उत्तर बरोबर आहे. म्हणून दोन्ही उत्तर म्हणजे काय येईल आपलं उत्तर? दोन्ही पर्याय काय आहेत? बरोबर आहेत. यानंतर खालीलपैकी कोणाला पेरियार म्हणून ओळखले जाते? काय? पेरियार म्हणून ओळखले जाते. काय नाव आहे? पेरियार म्हणून ओळखले जाते. नागमाई ई.व्ही. रामास्वामी नायकर, सी.एन. अण्णादुराई, ई.व्ही. मन्नामई. तर ई.व्ही. रामास्वामी नायकर यांना काय म्हणतात? पेरियार असे म्हणतात. काय म्हणतात? पेरियार असे म्हणतात. दक्षिण भारतातील ही पर्सनॅलिटी आहे. ई.व्ही. या शब्दाचा आपल्याला पूर्ण फुलफॉर्म माहित पाहिजे. विरोड व्यंकटाप्पा रामास्वामी नायकर 1879 ते 1973. कधी? 1879 ते 1973 हा त्यांचा कालखंड आहे. दक्षिण भारतातील जी नॉन ब्राह्मणिकल मुवमेंट ज्याला आपण म्हणतो, ब्राह्मण उत्तर चळवळ सुरू झाली, या संबंधीचं हे व्यक्तिमत्व आहे ई.व्ही. रामास्वामी नायकर. त्यांना टोपण नाव पेरियार. यानंतर ऋग्वेदात किती सूक्त आहेत? प्रश्न खूप महत्वाचा आहे. 1028. 10 मंडल आहेत, लक्षात ठेवा. हे प्रश्न येऊ शकतो. आता सूक्त विचारलंय, पुढच्या वेळेस मंडल विचारू शकतं. त्याच्यापेक्षा पुढचं याच्या मंत्र पण विचारू शकतं. 10,462 मंत्र हा पण अप्लाइड लेवलचा प्रश्न. 2 प्रश्न लक्षात ठेवा येऊ शकतात. किती मंडल आहेत आणि किती मंत्र आहेत. ठीक आहे. ऋग्वेदासंबंधी ऋग्वेदाचं लिखाण इसवी सन पूर्व 1500 ते 1200 BC मध्ये झालं. ऋग्वेद हा 4 वेदापैकी सगळ्यात महत्वाचा पहिला ग्रंथ आहे वैदिक कालखंडासंबंधीचा. ठीक आहे. आपल्याला जेव्हा इथं सूक्त हा शब्द येतो, मंडल हा शब्द येतो, तर आपल्याला जे काय महत्वाचे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये शब्द आहेत, उपनिषदासंबंधी, ऋग्वेदासंबंधी, आपल्याला इथं कुठेतरी बेस दिसतो याचा. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न, 1857च्या उठावात अहमदनगर मधून खालीलपैकी कोणी सहभागी झालं होतं? 1857चा उठाव. सुरगुणा, रंगो बापूजी गुप्ते, शंकर शहा, भागोजी नाईक. शब्द व्यवस्थित बघा. मी कालच्याच लेक्चरला सांगितलं होतं. कोल्हापूर म्हटलं की चिमासाहेब, बरोबर आहे. सातारा म्हटलं की रंगो बापूजी गुप्ते, शंकर शहा. प्रश्न तू खूप वेगळ्या प्रकारे विचारलाय. आणि भागोजी नाईक. तर उत्तर आहे भागोजी नाईक. सरळ सरळ 1857च्या उठावात महाराष्ट्राचं योगदान, महाराष्ट्राच्या योगदानामध्ये संबंधित ठिकाणं आणि त्याच्या संबंधित प्रसिद्ध व्यक्तिमत्व ज्यांनी या उठावात नेतृत्व केलं होतं, याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी रामायणातून पत्र लक्षात ठेवा, रामायण नु पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक आहेत श्री एन उपाध्याय, बाळ पाटील, चंद्रशेखर विजय महाराज, चंपतराय जैन. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे चंद्रशेखर विजय महाराज. स्ट्रेट फॉरवर्ड हा प्रश्न विचारलेला आहे. यानंतर पुढचा, छऊ किंवा छाऊ नृत्य हे कोणत्या राज्याचं नृत्य नाही? ऍक्च्युली हे पूर्व भारतासंबंधीचा कला क्षेत्रावर अनुसरून विचारलेला प्रश्न आहे. झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिसा. प्रश्न असा आहे की छऊ नृत्य हे कोणत्या राज्याचं नृत्य नाही? तर छत्तीसगडचं नृत्य नाही, कारण का छऊचे 3 प्रकार पडतात. पुरुलिया छऊ पश्चिम बंगाल, सेरा किल्ला छऊ झारखंड आणि मयूरभंज छऊ हे ओडिसा. या संबंधीचं हे 3 नृत्य आहेत. जसं मी क्लासिकल डान्स म्हटलं, छऊ, क्षत्रिया, कथकली, कुचिपुडी, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, हे त्या संबंधीचा हा प्रश्न आहे. म्हणजे कला क्षेत्राला अनुसरून विचारलेला प्रश्न आहे. परंतु इथं प्रश्न थोडा डीप विचारलेला आहे. छऊ हे नृत्य कोणत्या राज्याचे नृत्य नाही? तर झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसाचं आहे, फक्त छत्तीसगडचं नाही. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली? मित्रांनो, जे काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जे डिस्टर्ब आहेत किंवा जे काही पक्ष फुटाफुटीचं वातावरण आहे, करंट बेस इतिहासाचा प्रश्न आहे. शिवसेनेची स्थापना केव्हा झाली हा प्रश्न विचारलाय. प्रश्न खूप चांगल्या प्रकारे होता. आपल्याला वाटेल की हे पॉलिटी बेस्ड करंट आहे, परंतु नाही.
मागील घडलेल्या घटनेला इतिहास म्हणतात आणि इतिहास हा आपल्याला लक्षात ठेवा पॉलिटिक्सचा प्रश्न पण इतिहासचा होऊ शकतो, कारण का स्वातंत्र्य उत्तर भारत हा आपल्याला इतिहासाचा पार्ट आहे. 1966 ला शिवसेनेची स्थापना झाली. तारीख होती 19 जून. किती होती तारीख? 19 जून 1966 ला शिवसेनेची स्थापना झाली. खालील पैकी कोणी लोकहितवादी, बघा लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचे शतपत्रे मधील आपल्या लेखनातून त्यांनी स्त्री पुरुष समानतेवर पुरस्कार केला होता. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. शतपत्रे म्हटलं की आपल्याला समोर डोळ्यासमोर काय येतं? गोपाळ हरी देशमुख यांचं नाव येतं. आणि त्यांनी जे शतपत्र प्रकाशित केले होते ते प्रभाकर या वृत्तपत्रातून. कोणत्या? प्रभाकर. हा शब्द पाठ करा. प्रभाकर ह्या वृत्तपत्रात त्यांनी शतपत्रे प्रकाशित केली होती. यानंतर नवजी माळी हे टिंबटिंबे यांचे शिष्य होते. हे शिष्य संत तुकारामांचे शिष्य होते. नवजी माळी. मित्रांनो थोडा टफनेस वाटेल हा प्रश्न, परंतु संतांचे जे अनुयायी होते ज्यांनी आपलं आयुष्य वारकरी संप्रदायासाठी दिलं, या संबंधी हा प्रश्न आहे. कालच्या लेक्चरला मी म्हटलं होतं एकनाथा संबंधी संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यावर प्रश्न विचारला होता, संत रामदास. ठीक आहे. आता तुकाराम, संत तुकारामांचे अनुयायी विचारले आहेत, म्हणजे शिष्य विचारले आहेत. यानंतर पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी गागा भट या विद्वान पंडिताकडून कोणत्या वर्षी रायगडावर आपला राज्याभिषेक केला? वर्ष विचारले 1674. तारीख होती 6 जून. मागचाच आपण PYQचा प्रश्न बघितला. या राज्याभिषेकामध्ये अष्टप्रधान मंडळाची स्थापना झाली होती. अष्टप्रधान मंडळ. ठीक आहे. अष्टप्रधान मंडळाची स्थापना. आणि आता आपल्या इथं आणखीन एक प्रश्न काय येऊ शकतो? राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर रायगडावर झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते? ज्याला आपण म्हणतो वैयक्तिक सत्याग्रह. गांधीजींना आव्हान केलं आणि पहिलं व्यक्ती ज्यांची निवड झाली ते व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य विनोबा भावे. हे काय होते? पहिले सत्याग्रही होते. पवनार आश्रम वर्धा. लक्षात ठेवा, इथं तारीख विचारू शकता आपल्याला. कुठलं? आचार्य विनोबा भावे संबंधीचं 17 ऑक्टोबर 1940 वैयक्तिक सत्याग्रह प्रश्न आपल्याला इथं येऊ शकतो. ठीक आहे. दुसरे सत्याग्रही कोण? पहिले विचारले परीक्षेला, दुसऱ्याची आपल्याला माहिती पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरू. तिसरे कोण? हे पण येऊ शकतं, ब्रह्मदत्त. लक्षात ठेवा, हा पण महत्वाचा प्रश्न आहे. काय या वैयक्तिक सत्याग्रहाचा नारा काय होता? चलो दिल्ली. काय नारा होता? चलो दिल्ली. काय नारा? चलो दिल्ली. किंवा आपण जेव्हा 1942 आंदोलन पाहतो त्याच्या अगोदरच हे कोणतं? वैयक्तिक सत्याग्रह, त्याचा नारा होता चलो दिल्ली. यानंतर पुढचा प्रश्न, खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? मित्रांनो, खिलाफत चळवळ पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जे अरबमध्ये जे डिस्टर्ब वाढला होता त्या संबंधीचा हा प्रश्न आहे. परंतु भारताच्या इतिहासासंबंधी अनुषंगाने विचारलेला हा प्रश्न आहे. खिलाफत चळवळ पहिला महायुद्धाचा जर तुम्हाला कालखंड आठवत असेल 1914 ते 1919 म्हणजे 18-19च्या दरम्यान समाप्ती झाली. या संबंधीचा प्रश्न आहे. म्हणून पर्याय कटतात. 1940 कटलं, 1924 कटलं, 1933 कटलं, तर उत्तर आहे 1919. म्हणजे जर तुमचं जीके नॉलेज अवेअरनेस चांगला असेल तर स्ट्रेट फॉरवर्ड आपण याचं उत्तर देऊ शकतो. खिलाफत चळवळ म्हणजे काय? खिलाफत हा शब्द आलाय म्हणून लक्षात ठेवा. इथं आपल्याला एक अप्लाइड लेवलचा प्रश्न येऊ शकतो. खिलाफत म्हणजे तुर्कस्तान. लक्षात ठेवा, आजचा जो तुर्क देश आहे याचा त्यावेळेसचा जो सुलतान असायचा तो त्यांना काय म्हणायचे? खलिफा हा शब्द होता. आणि पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्ताननी इंग्लंड, फ्रेंच यांच्या विरोधामध्ये लढण्यामुळं त्यांनी काय केलं? वाटाघाटीमध्ये तहाच्या माध्यमातून खलिफा पद समाप्त करून टाकलं. त्याच्यामुळं भारतामध्ये खिलाफत चळवळ सुरू झाली होती. याच्यानंतर पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सी फोर्ट वाज बिल्ट बाय शिवाजी महाराज इन फ्रंट ऑफ राजापुरी इन ऑर्डर टू काउंटर द सिद्धी पॉवर? सिद्धी जोहर. लक्षात ठेवा. पांडुरंग. लक्षात ठेवा, पद्मादुर्ग फोर्ट हे काय केलं? शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला होता. जे काही समुद्री किल्ले बांधले होते त्याच्यातला हा एक किल्ला होता. याला दुसरं पण नाव आहे, लक्षात ठेवा. पद्मादुर्गला कासा फोर्ट, कासा किल्ला किंवा कासाचा किल्ला म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं, खालीलपैकी कोण वाकाटका राजवंशाचे संस्थापक? फाउंडर विचारले. वाकाटक राष्ट्रकूट सातवाहन
यादव या मध्ययुगासंबंधी महाराष्ट्र इतिहासातले जे काही राजे किंवा जी डायनास्टी होऊन गेली त्याच्यावर प्रश्न विचारलाय. वाकाटक विचारले, वाकाटकाचे संस्थापक कोण विचारले, महत्वाचं बघा काय विचारले, संस्थापक कोण होते. विंध्याशक्ती, शिवस्वामी, कान्हा आणि प्रवर्षण फर्स्ट. काय प्रश्न आहे, विंध्याशक्ती, कान्हा, प्रवर्षण फर्स्ट. तर याचं उत्तर आहे विंध्याशक्ती. आता वाकाटकाचा कालखंड, त्यांचे इतर पण राजे आपल्याला माहित पाहिजे. यानंतर महात्मा गांधी यांनी पहिल्यांदा कुठली पब्लिक मीटिंग किंवा कुठल्या याच्यात सहभागी झाले ते विचारले. पर्याय आहेत बघा. द ओपनिंग ऑफ द बनारस हिंदू युनिव्हर्सिटी इन 1960, स्वदेशी मुवमेंट, जालियनवाला बाग मॅजाकर आणि साल्ट मार्च. बघा महात्मा गांधींचं भारतामध्ये आगमन 1915ला होतं. तर तुम्हाला एवढाच पॉइंट माहित असेल तर बाकीचं उत्तर येतं, कारण का स्वदेशी चळवळ येतच नाही उत्तर. जालियनवाला मॅजाकर ही नंतरची घटना आहे, साल्ट मार्च तर खूप नंतरची घटना आहे. मग उत्तर काय येईल, 1916. ठीक आहे. बनारस युनिव्हर्सिटी ज्याला आपण BHU म्हणतो, या संबंधी युक्ती मदन मोहन मालवीय आणि ॲनी बेझंट. ठीक आहे, याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. यानंतर विच लँग्वेज ऑफ फेमस पोस्ट, लक्षात ठेवा, पौष्टिक वर्क गाथा सप्तसती वाज कंपोज बाय सातवाहना किंग. आताच म्हटलं होतं मी, गाथा सप्तसती हे कुणाचं पुस्तक आहे, कोणत्या लँग्वेज मध्ये, गाथा सप्तसती, हाल, राजा हाल. ठीक आहे, कोणत्या भाषेमधलं आहे हे विचारलेलं आहे. तर हे प्राकृत भाषेमधलं आहे का, संस्कृत भाषेमधलं आहे का, मगधी मधलं आहे का, पाली मधलं आहे. सातवाहनाचा राजा कोण, हाल यांनी काय केलं, हे प्राकृत भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलं होतं. यानंतर खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत मध्ये भगवद्गीतेचा अर्थ स्पष्ट करतं. बुद्धभूषण संभाजी महाराजांचं पुस्तक आहे, दासबोध रामदासाचं पुस्तक आहे, मनाचे श्लोक रामदासाचं पुस्तक आहे, भावार्थ दीपिका ज्ञानेश्वर. लक्षात ठेवा, हे याचं उत्तर आहे. त्यानंतर सत्रिया नृत्याचा उगम टिंबटिंब राज्यातून झाला, मी आताच बोललो होतो, आसाम. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न, कुणाचे जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा केली जाते, पराक्रम दिवस. तर याचं उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते. तारीख आहे 23 जानेवारी. हे पण महत्वाचं आहे. पुढचं पराक्रमाची तारीख विचारली पराक्रम दिवसाची, 23 जानेवारी 1897. लक्षात ठेवा, हे त्यांचा जन्म आहे. यावेळेस 23 जानेवारी हा भारत सरकारने पराक्रम दिवस म्हणून साजरा केला गेला. त्यांचा दुर्दैवाने मृत्यू हा विमान अपघातामध्ये झाला होता. डेट फिक्स नाही, काय पुस्तकामध्ये वेगळं आहे, काय पुस्तकामध्ये वेगळं आहे. स्वातंत्र्य सेनानी अंबाबाई कोणत्या राज्याच्या निवासी होत्या. बघा स्वातंत्र्य क्रांतिकारक महिला आणि पुरुष यांच्यावर प्रश्न येतो. तर स्वातंत्र्य सेनानी अंबाबाई कोणत्या राज्याच्या निवासी होत्या, तर उत्तर आहे कर्नाटक. याच्यानंतर मुंबईत 1848 मध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली, परमहंस सभा, दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा तरखडकर यांनी 1948 का नाही 1848 ला. ऍक्च्युली इथं आणखीन एक प्रश्न तयार होतो, ज्ञानप्रसारक सभा. परमहंस सभेला दुसरं पण नाव आपल्याला येऊ शकतं, बघा विचारू शकतात आणखीन. ठीक आहे. परमहंस सभेची स्थापना मुंबई 31 जुलै 1848 ला. याचे सदस्य विचारू शकतात, भिकोबा दादा चव्हाण आणि रामचंद्र जयकर. खर तर या संघटनेचं, या मंडळाचं स्वरूप हे गुप्त संघटना होती. उद्देश होता जातीभेद निर्मूलन करणे, मूर्तीपूजेला विरोध करणे, अस्पृश्यतेचं निर्मूलन करणे, हा परमहंस सभेचा उद्देश होता. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती, राजगड. ही राजधानी जवळपास 26 वर्ष महाराजांची काय होती, राजधानी होती. या राजगडानंतर पुन्हा रायगडला ट्रान्सफर केली गेली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी 1905 च्या भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं. 1905 हे भारतीय इतिहासातलं कलाटणी देणारं वर्ष होतं, कारण का बंगालची फाळणी, त्यानंतर काँग्रेसचं डिसेंबर मधलं बनारस या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशन भरलं होतं. इथंच काँग्रेसमध्ये फुटीचं बीज रुजलं गेलं, कारण का काँग्रेसमध्ये दोन विचार प्रवाह आले. एक म्हणत होते की
बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये जे स्वदेशी आंदोलन सुरू होतं, ज्याला आपण युनिफाईड बंगालसाठी जे आंदोलन सुरू होतं, हे आंदोलन पूर्ण भारतामध्ये प्रसार करायचा. काहीचं मत होतं की बंगालपुरतं मर्यादित ठेवायचं, ज्याच्यातून दोन गट पडले, मवाळा आणि झाल. हे टर्निंग पॉईंट होता 1905चं बनारस अधिवेशन. ऍक्च्युली काँग्रेसच्या अधिवेशनावर मी एक स्पेशल लेक्चर घेणार आहे 1885 ते 1948 पर्यंत. ठीक आहे. आता 1905चं अधिवेशन, 1906चं 7चं याच्यावर प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशती हा प्रसिद्ध ग्रंथाची रचना केली? गाथा सप्तशती कुणी लिहिलं तर हाल यांनी लिहिली. प्राकृत भाषेमधला हा ग्रंथ आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या इतिहास संबंधी 1897 ला चाफेकर बंधूंनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? तर रँडची हत्या केली. त्यांच्या सोबत एक लेफ्टनंट आयरस्ट नावाचा व्यक्ती पण होता, याची पण हत्या केली गेली. ठीक आहे, आयरस्ट. ठीक आहे. कोण? रँड आणि आयरस्टची हत्या चाफेकर बंधू यांनी केली गेली. ठीक आहे. पुण्यामध्ये ही हत्या झाली होती 22 जून 1897 ला. पुणे या ठिकाणी प्लेगचे कमिशनर रँड व लेफ्टनंट आयरस्ट यांची हत्या चाफेकर बंधूंनी केली. का केली गेली? त्या एकतर प्लेगचा प्रकोप झाला होता आणि हे जे अधिकारी आणि त्यांचे जे सैनिक होते, पोलीस होती, ही यंत्रणा काय करत होती? अत्याचार करत होती. याच्याच विरोधामध्ये टिळकांनी एक लेख लिहिला होता. असं म्हणतात की या लेखाच्या परिणाम चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली. आपल्या इथं अनेक अप्लाइड लेवलचे प्रश्न पण येऊ शकतात. यानंतर मुघलांनी निजामशाहीच्या राज्याच्या राजधानी असलेल्या अहमदनगरवर टिंब मध्ये आक्रमण केले. प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड विचारलाय. मुघल सत्तेने निजामशाही कुठली? अहमदनगरची. बघा इथे एक प्रश्न येऊ शकतो मध्ययुगीन संबंधी, ज्याला आपण म्हणतो बहमनी साम्राज्याचं विघटन झाल्यानंतर ज्या 5 सत्ता तयार झाल्या, बिदरची सत्ता, गोलकोंड्याची, त्यानंतर अहमदनगरची, बरारची. इथं आपला प्रश्न येऊ शकतो तसं अहमदनगरवर कधी आक्रमण केलं? तर 1595 ला आक्रमण केलं. 1595 म्हटलं की अकबराचा कालखंड आहे. कोण होता मुघल बादशाह? अकबर. इथं आपल्याला दुसरा अप्लाइड लेवलचा प्रश्न मी असे विचारेल प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाच्या काळामध्ये अहमदनगर आक्रमण झालं? तर अकबराच्या काळामध्ये. वर्ष आहे 1595. यानंतर पुढचा 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे सुरगाणा हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? तर याचं उत्तर आहे अहमदनगर या जिल्ह्यातील होते. आणि पुढचा प्रश्न, गांधीजींनी भारतीय नागरिकांना खालीलपैकी कोणत्या तारखेला रॉलेट कायद्याला अहिंसक विरोध दिवस जसं की मानभंग व प्रार्थना हरताळ, ज्याला आपण स्ट्राईक दिवस म्हणून पाळण्यास सांगितले? तारीख विचारलेली आहे महत्वाची. बघा 6 एप्रिल 1919 या तारखेला काय झालं होतं? गांधीजींनी आव्हान केलं होतं. मित्रांनो, याचं आव्हान करण्याचं कारण एक कायदा आला होता सड सिरने रॉलेट यांच्या अध्यक्षतेखाली, ज्याला आपण रॉलेट कायदा किंवा काळा कायदा म्हणतो. हा कायदा 19 मार्च ही तारीख पाठ करा, पुढचं उत्तर येईल. 1919 ला भारतात लागू झाला. या कायद्याला विरोध म्हणून गांधीजींनी 6 एप्रिल 1919 ला आव्हान केलं होतं. याचंच रूपांतर पुढे जेव्हा आंदोलन चिघळलं गेलं आणि पंजाब मध्ये 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड घडतो, याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. आणि पुढचा महत्वाचा प्रश्न, सन 1840. ऍक्च्युली इथं थोडं करेक्शन करा, 1849 ही तारीख असायला पाहिजे. किती? 1849 मध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात परमहंस मंडळीची स्थापना झाली? ज्याला दुसरं नाव आहे परमहंस सभा. ठीक आहे. शहर कोणतं आहे? मुंबई. तिथं तारीख मध्ये करेक्शन करा, फक्त थोडं चुकीचं आलं. 1849 ला परमहंस मंडळी किंवा परमहंस सभा कोणत्या शहरात झाली? तर बॉम्बे म्हणजे आताच मुंबई या शहरामध्ये झाली. परत तेच उत्तर येतं दादोबा पांडुरंग तरखडकर संबंधी व्यक्ती. त्यानंतर दासबोध इज लिटररी वर्क ऑफ विच ऑफ द फॉलोइंग मराठी पर्सनॅलिटी? दासबोधाचे लेखक विचारले. बघा, मनाचे श्लोक आणि दासबोध रामदास स्वामी यांचं लिखाण आहे. ठीक आहे. आता आपण PYQ मध्ये जवळपास मागच्या 2 दिवसापासून 100 क्रॉस म्हणजे 105 ते 6 क्वेश्चन घेतलेले आहेत. कंटिन्यू असंच आपण सिरीज करणार आहोत. ठीक आहे. काही आपल्या शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये पाठवा. भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.